याच्यापेक्षा जास्त हवेशाने त्यांचं भाषण झालं असतं. कारण काय होतं की जी माणसं नेहमी उभा टाकून बोलतात त्यांना बसून बोलताना अडचण होते आणि पहिलाच अनुभव आहे यांचा असा. पण ठीक आहे, तरी सुद्धा कुठल्याही प्रकारची उणीव मला जाणवली नाही. तुम्हाला जाणवण्याचा प्रश्न येत नाही, कारण तुम्ही सरांना पहिलं कुठे ऐकलेलंच नाही. पण ज्यांनी त्यांना ऐकलं होतं त्यांच्या बाबतीतही तोच अनुभव असेल. तर मी पुन्हा एकदा डॉक्टर सतीश यादव सरांचं म्हणजे आभार व्यक्त करतो. आणि या कार्यक्रमासाठी त्यांनी जे म्हणजे प्रकृती ठीक नसताना जे आमच्या प्रेमाखातर त्यांनी हे सगळं सहन केलं त्याबद्दल मी त्यांचा खरंच ऋणी आहे. आज जिजाऊ मासाहेबांची जयंती आहे. सगळ्या कन्यांना त्यांच्यापासून प्रेरणा घेता येते. दुसरे युगपुरुष स्वामी विवेकानंद, ज्यांना युवकांचं श्रद्धास्थान, युवकांचं प्रेरणास्थान, युवकांच्या मध्ये उमंग भरणारा असा म्हणजे ज्याला आपण म्हणतो की अशा प्रकारचं नेतृत्व, अशा प्रकारचं कर्तृत्व यांच्यासारखं आपल्याला तरुणांमध्ये प्रेरणा देणारं दुसरं कोणाचं पाहायला मिळत नाही. ते स्वामी विवेकानंद. आणि ज्यांनी या महाविद्यालयाचं स्वप्न पाहिलं आणि ज्या स्वप्नासाठी या सगळ्या मंडळाने अव्याहत प्रयत्न केले आणि त्यांचं स्वप्न पूर्णत्वाला नेण्याचा अतिशय प्रामाणिकपणे प्रयत्न केला, ते सर्व स्वामी विवेकानंद बौद्धिशील विकास मंडळ, माझे सर्व सहकारी बंधू भगिनी आणि विद्यार्थी बंधू भगिनी, गावकरी पण आमच्या निमंत्रणाला मान देऊन आलेले आहेत, त्यांचंही मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. आणि या ठिकाणी मी फार बोलणार नाही, पण जिजाऊ मासाहेबांना विनम्रपणे अभिवादन करतो. स्वामीजींच्या स्मृतीला अभिवादन करतो. आणि अण्णा जे नळेगावचे खऱ्या अर्थाने अनभिषिक्त राजे होते असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. असं नेतृत्व त्यांनी जे काही नळेगावसाठी केलं त्याचं कर्तृत्व हे नव्या पिढीला माहीत नाही. पण अण्णांच्या पिढीतली जी माणसं आहेत त्यांना माहित आहे की अण्णा काय होते आणि त्यांनी काय केलं गावासाठी. त्यापेक्षाही महत्वाचं आहे की त्यात तो इतिहास वेगळा आहे. पण अण्णांचं सामाजिक कार्य आहे, राजकीय कार्य आहे, सांस्कृतिक कार्य आहे. पण अण्णा सगळ्यात शेवटी जे बोलत होते ते शैक्षणिक कार्याबद्दलच होतं. अण्णांनी काय असं सांगितलं की मी माझ्या आयुष्यात काय काय केलंय, चांगलं केलं, वाईट केलंय, काही केलंय, पण माझं सगळ्यात मोठं जर काही योगदान असेल तर ते म्हणजे हे महाविद्यालय उभा राहणं हे आहे. आणि ते म्हणायचे की सगळ्यात पवित्र काय असेल तर ते हे विद्या मंदिर आहे. आणि या विद्या मंदिरामध्ये आपल्याला चांगलं पिढी घडवण्याचं काम करायचं आहे. आणि त्यांना खूप आनंद वाटायचा की जेव्हा जेव्हा कॉलेजमध्ये एखादा उपक्रम व्हायचा, एखादं मोठी परिषद व्हायची, एखादं संमेलन व्हायचं, तेव्हा ते खूप आनंदी असायचे आणि खूप उत्साहाने त्याच्यामध्ये सहभागी असायचे. तर त्या ठिकाणी मी अण्णांच्या बाबतीमध्ये काही मुद्दे आपल्या मुलांच्यासाठी सांगतो की ज्याप्रमाणे या परिसरामध्ये लातूरच्या पूर्वेला आणि लातूरच्या पश्चिमेला असा एक राजकारणामध्ये विचार करण्याची एक पद्धत होती. पूर्वेला म्हटलं की नळेगाव आणि पश्चिमेला म्हटलं की मुरुड, आणि तिकडे शिवाजीराव नाळे आणि इकडं माधवराव पाटील यांच्यामध्ये एक प्रकारची जुगलबंदी चालू होती विकासाची. गाव कसं विकसित करायचं, हा आपला परिसर कसा विकसित करायचा याच्यासाठी ते प्रयत्नशील असायचे. अण्णांचं आयुष्य तसं तर सुरुवातीला खूप खडतर होतं. वडिलांची हत्या झालेली होती. आईने अत्यंत काळजीपूर्वक सगळे धोके लक्षात घेऊन त्यांचा सांभाळ केला होता. पण हे अण्णा एवढे अवखळ, एवढे पराक्रमी की त्यांना ही भीती नावाचा प्रकारच माहित नव्हता. आणि विशेष म्हणजे की सगळ्या परिस्थितीमध्ये ते लढत राहायचे, संघर्ष करत राहायचे.
ते मला सांगायचे कधी कधी, जातीवंत पाटील असल्यासारखा मी वागत होतो. आईला पण कधी कधी न सांगता मी खूप काही वेगळ्या गोष्टी करत होतो. अशा प्रकारची त्यांची भूमिका असायची. वडिलांची हत्या झाल्यानंतर ते सूड पर्व चालू झालं. मग ज्यांनी त्यांच्या वडिलांची हत्या केली त्यांच्या कुणाची तरी एकाची हत्या झाली. पण एक सांगतो लक्षात घ्या की या अण्णांचं मोठेपण कोणतं आहे. ज्या दोन कुटुंबामध्ये हे वैर निर्माण झालं ते वैर अण्णांनी स्वतःच्या हाताने मोडून काढलेलं आहे. पुन्हा ती पुढच्या पिढ्या एकत्र झाल्या. मला स्वतः भुजंगराव भालेकरांनी हे सांगितलं होतं की अण्णा जर नसते तर मी आज जो काही फिजिक्सचा प्राध्यापक झालोय, प्रोफेसर झालोय, हा मी झालोच नसतो. कारण मी 7वी 8वीला या गावातली शाळा संपली की मी शाळा सोडून दिली होती आणि मी जनावरं राखत होतो. पण अण्णांनी पुन्हा 8वी 9वी 10वी आणली आणि 8वी 9वी 10वी आणल्यानंतर पुन्हा ह्या जनावरं राखणाऱ्या पोरांना पुन्हा शाळेत घातलं आणि ते 10वी पास झाले आणि पुन्हा मग खूप चांगल्या प्रकारचं शिक्षण घेऊन ते आपल्या महात्मा गांधी महाविद्यालय अहमदपूरमध्ये फिजिक्सचे प्राध्यापक झाले. पुढे डॉक्टरेट झाले. ते पुढे त्यांच्या विषयाचे बोर्ड ऑफ स्टडीजचे चेअरमन होते. खूप चांगल्या प्रकारचं काम त्यांनी केलं. अशा प्रकारची शिक्षण घेतलेली एक पिढी अण्णांच्यामुळे उभा टाकली असं आपल्याला म्हणता येईल. मला आठवतं की 11वी 12वी पहिल्यांदा आपल्याकडे जिल्हा परिषदला आणणारे अण्णाच होते. कुठल्याही जिल्हा परिषद शाळेला जोडून 11वी 12वी नव्हती. ती आली, त्याच्यातनं मुलं शिकले, पण काही कारणानंतर ती 12वी 11वी बंद पडली आणि मग पुन्हा आपल्या कॉलेजमध्ये ती 11वी 12वी निर्माण करण्याचं काम पुन्हा चालू झालं आणि त्याच्यातनं हे सगळं घडलेलं आहे. अण्णा मूळ काँग्रेसचे नव्हते किंवा कुठल्याच पक्षाचे नव्हते. तशा अण्णा पाहिला अण्णा फक्त चांगुलपणाचे होते. अण्णांचा मूळ पक्ष होता लाल बावटा, म्हणजे शेका पक्षाचे ते खरे कार्यकर्ते होते. लाल निशाण घेऊन फिरायचे. पण शिवराज पाटलांच्या प्रेमाखातर ते थोडेसे काँग्रेसकडे वळले आणि शिवराज पाटील साहेबांना पहिल्यांदा मंत्रीपद देण्याचं काम अण्णांनी केलेलं होतं हे आपल्याला लक्षात घ्यावं. त्यावेळेस बीडी जत्ती हे भारताचे उपराष्ट्रपती, अण्णांचे जवळचे नातेवाईक, त्यांच्या माध्यमातून प्रयत्न करून केंद्रामध्ये मंत्रीपद शिवराज पाटील साहेबांना त्यांनी मिळवून दिलं होतं हेही लक्षात घेतलं पाहिजे. आणि एक होतं अण्णांचा एक स्वभाव होता, प्रसंगाला घाबरायचं नाही. धीरोदात्तपणे त्या प्रसंगाच्या समोर उभं टाकायचं आणि त्याच्यावर लढायचं. जय जवान जय किसान हा जो साखर कारखाना नळेगावचा वैभव होता, पुन्हा ते वैभव निर्माण व्हावं ही आपली अपेक्षा आहे. तशा प्रकारचा तो जो कारखाना आहे तो निर्माण करत असताना शिवाजीराव नाडे आणि अण्णा या दोघांनी मिळून तो कारखाना उभा करण्यासाठी, शेअर्स गोळा करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले. जेव्हा हे सगळं उभं टाकलं तेव्हा पहिल्यांदा त्या कारखान्याचा एमडी म्हणून मला वाटतं की ठोंबरे साहेबांना आणलं होतं. तर त्या ठोंबरे साहेबांना अंबाजोगाईच्या कारखान्यावरनं बोलून आणलं होतं. त्याला बाबुराव आडसकर साहेबांनी अण्णा गेल्यामुळं जसं त्यांना ते दिलं, जसं की मला या कॉलेजमध्ये येण्यापूर्वी बाबासाहेब पाटील मला सोडायला तयार नव्हते. बाळासाहेब जाधवांनी मला सोडायचं नाही असंच ठरवलं होतं. पण अण्णा गेले आणि अण्णांनी बाळासाहेबांना आणि बाबासाहेबांना प्रश्न विचारला की आमचं कॉलेज चालावं असं तुम्हाला वाटत नाही का. अण्णा थेट प्रश्न विचारला, आडपडद्याने काही विचारत नव्हते. तुम्ही जर समजा विकासाचे पाईक आहात तर मग माझ्या गावातलं कॉलेज चांगलं चालावं असं तुम्हाला वाटत नाही का. ते मला वाटतं. मग आम्हाला एक चांगला माणूस तुमच्याकडचा हवा आहे, आमची मंडळी सगळी सांगतायत, तर मग संजय वाघमारेला तुम्ही का नाही देत. बाबासाहेब पाटील मला 8 दिवस अगोदर असंच सांगत होते की मी तुम्हाला सोडणार नाही. का सोडणार नाही, कारण आम्ही जर समजा सगळी चांगली माणसं सोडली तर मग आमच्या कॉलेजचं काय होणार. पण शेवटी अण्णांनी तो शब्द टाकला आणि अण्णांच्या त्या शब्दाखातर मला बाबासाहेब पाटलांनी 2 वर्षाची रजा देऊन इथं पाठवलं. मी लीनवर होतो इथं. जर मला हे प्राचार्यपद झेपलं नाही तर मी परत जायचा मार्ग सुरक्षित ठेवला होता. पण मला त्याची आवश्यकता पडली नाही. या संस्थेने मला पुढे कंटिन्यू केलं आणि मी पण या ठिकाणी राहायचं ठरवलं की ग्रामीण भागातल्या मुलांच्या कल्याणासाठी जी संस्था प्रयत्न करते त्या प्रयत्नांना आपण साथ द्यायची आहे. आपल्याला त्याच्यात हार करायचं नाही, फक्त सुकाणू आपल्या हाती असतो, पण टीम सगळी त्याच्या सोबत असायला पाहिजे. तशा प्रकारची टीम माझ्या सोबत होती आणि म्हणून इथपर्यंत आपण येऊ शकलो हे आपल्याला लक्षात येईल. अण्णांचा एक स्वभाव होता की ते सत्याच्या पाठीराखे होते. अनेक वेळा चर्चा व्हायच्या की हे चुकलंय ते चुकलंय, इथं पैसे गेले तिथं वाया गेले. तर ते अण्णा म्हणायचे पैसे जाऊ द्या, काही फरक पडत नाही. माणसं टिकली पाहिजे, सत्य टिकलं पाहिजे, शिक्षण टिकलं पाहिजे. त्याच्यासाठी त्यांचा सगळा अट्टास होता. आणि अण्णांचं हे जे स्वप्न आहे
ते होतं की अण्णा मला असं सांगितलं, आमचे एक मित्र श्रीपती कांबळे म्हणून, त्यांनी कालच मला सांगितलं इथं जाता की अण्णांना मी पाहिलं म्हणे, आणि अण्णाच्या इथं म्हणजे इथं नळेगावमध्ये ती परीक्षा व्हायची, त्या परीक्षेमध्ये मला अण्णा कधी कॉपी करू द्यायची नाही. ते सांगायचे की माझा मळा मोकळा आहे, माझ्याकडूनच सगळ्या म्हणजे ह्या विद्यार्थ्यांना जेवण दिलं जाईल, पण कॉपी केली तर मात्र सोडणार नाही. मग अशा प्रकारच्या कॉपी मुक्त परीक्षांचं जे सूत्र होतं ते अण्णांपासून सुरू झालेलं होतं. मग ती जबाबदारी त्यांनी बबन जाधव यांच्यावर सोपवली आणि त्यांनी ती खूप चांगल्या पद्धतीने चालवली. आणि त्यामुळं आमच्या महाविद्यालयामध्ये जे काही वरिष्ठ महाविद्यालयातील परीक्षा होत असताना बाहेर शर्यत लावून लोक यायचे की तिथं कॉपी पकडून दाखवा, आम्ही हजार रुपयाची शर्यत लावतो. पण अशा प्रकारची कॉपी तिथं कधी सापडली नाही. आणि हे लक्षात घ्या की कॉपी करून पास होता येतं, पण आयुष्य उभा करता येत नाही. ज्ञानाला पर्याय काहीच नाही. ज्ञान हे अत्यंत पवित्र असतं. कॉपी करून त्याला मलिन करण्याचं पाप आपल्या हातून होणार नाही, याची काळजी विद्यार्थ्यांनी पण घेतली पाहिजे, हे मला या ठिकाणी सांगायचं आहे. अण्णांच्यामुळं खूप चांगल्या गोष्टी घडल्या. आज मी अण्णांच्याच बाबतीत बोलतोय कारण अण्णाचाच प्रतिदिवस आहे. नॅक होत असताना अण्णांनी खूप सारं सहकार्य केलं. ती जी टीम आली होती त्या टीमचं वैशिष्ट्य असं होतं सर, युनेस्को मध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणारा माणूस आमच्या त्या टीमचा चेअरमन होता. युनो मध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणारा दुसरी एक महिला होती जिचं शिक्षणच शांतिनिकेतन मध्ये झालेलं होतं. आणि तिसरे मराठी जाणीव असणारे आपल्या बेळगावच्या जवळचे एक होते. त्या तिघांनीही आमचं मूल्यमापन केलं. लोकांच्याकडे आपल्याला असं वाटतं की काय आता चिरीमिरी देऊन पण नॅकचा चांगला दर्जा मिळवता येतो. ही माणसं अशी होती की कोरोना काळ होता, संख्या मर्यादित ठेवायची होती, आणि त्यांनी सुद्धा तेवढं वय असताना ती रिस्क घेऊन ते इथं आले होते. आणि जेव्हा त्यांनी अण्णांना पाहिलं तेव्हा ते म्हणाले की यांच्यासारखे पितामह असताना आम्ही काय आमच्या तब्येतीची काळजी करायची. आणि अण्णांच्या मळ्यात ते लोक कधीही कोणाकडे जात नाही. काम झालं की आपलं बसायचं आणि निघून जायचं हे त्यांचं स्वप्न असतं, इव्हन एक तसे प्रोटोकॉल असतो. पण अण्णांनी त्यांना विनंती केल्यानंतर ते त्यांच्या मळ्यात गेले आणि तिथं जाऊन त्यांनी जी काही भावना व्यक्त केल्या त्या शब्दात व्यक्त करण्यासारख्या नाहीत. ते म्हणाले की आता आपल्याला आमचं गांधी अध्यासन हे खरं तर अण्णांमुळे तयार झालेलं आहे. एक कॉन्फरन्स घेतली आम्ही. त्या कॉन्फरन्सचं यश असं होतं की तो 2 खंडात तो एक 600-700 पानाचा तो खंड तयार झाला. ते प्रकाशन झालं. अण्णांना इतका आनंद झाला की अण्णांनी डायरेक्ट खिशातनं 25,000 रुपये काढून महाविद्यालयाला भेट दिली आणि सांगितलं की याचं काहीतरी चांगलं करा तुम्ही. खरं तर ते आम्हाला खर्चासाठी दिले होते, श्रम परिहार करा म्हणून सांगितलं होतं अण्णांनी. पण एवढे पवित्र पैसे एवढ्या पितामह असलेल्या अण्णांनी द्यावेत आणि आपण ते खर्चून टाकावे श्रम परिहारामध्ये, हे आम्हाला योग्य वाटलं नाही. आणि म्हणून आम्ही असं ठरवलं की आज हा पैसा जो अण्णांनी दिलेला आहे तो सीड मनी म्हणून, बीज म्हणून आपण त्याचा वापर करायचा आणि त्यातनं गांधी अध्यासन उभा केलं. त्याची जबाबदारी मी डॉक्टर लिगाडे सरांकडे सोपवली. लिगाडे सरांनी त्यांना असं स्वरूप दिलं की आज गांधी अध्यासनाला समाजाकडून, म्हणजे मग ते कुमार सप्तऋषी सारखी माणसं असतील, जळगावचं गांधी सेंटर असेल, अनेक मान्यवर, श्रीराम जाधव सेवाग्राममधून वगैरे असे आम्हाला ग्रंथ मिळाले. आज त्या मिळालेल्या भेट रूपाने मिळालेल्या पुस्तकांची किंमत आज किती आहे असं विचारलं तर मी सांगण्यापेक्षा डॉक्टर लिगाडे सर किती झाले त्याचे 4 लाख रुपयाची पुस्तकं कॉलेजला भेट स्वरूपात आली. हे योगदान आहे गांधींचं, आमचं नाही. आम्ही गांधीच्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न करतो म्हणून ते यश मिळतंय. गांधीचं नाव घेऊन राजकारण करणारे जे लोक असतात त्यांना हे नाही यश मिळणार. गांधीच्या नावावर जेव्हा आपण जगतो तेव्हा त्याची इमानदारी, त्याचं सत्य, त्याची निष्ठा आपण प्राणपणाने जपली पाहिजे. आणि हे सतीचं वाण कोणाच्या ताब्यात द्यायचं असं जेव्हा माझ्या समोर प्रश्न आला तेव्हा मी 1-2 माणसांच्या समोर हा विचार ठेवला. पण मला जाणवलं की याला चांगला न्याय देण्याची क्षमता अनेकांकडे आहे, पण त्यातल्या त्यात डॉक्टर लिगाडे यांच्याकडे ती जबाबदारी सोपवली आणि ते त्यांनी यशस्वीरित्या उभं केलेलं आहे हे मला सांगता येईल. त्याच्यानंतर गांधी अध्यासन केंद्र उभा टाकलं. त्याच्या उद्घाटनासाठी भारताचे माजी गृहमंत्री माननीय
शिवराजजी पाटील साहेब आले, त्यांचे वर्गमित्र असणारे डॉक्टर जयम वाघमारे जे आपल्या विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू खासदार ते आले. आम्हाला ही दोन्ही माणसं येत नव्हती. केवळ अण्णांनी त्यांना सांगितलं की तुम्हाला या कार्यक्रमासाठी यायचंय. शिवराज पाटील साहेबांच्या डोक्यात चेअर, पैसा कुठून यायला, फंड्स कुठून यायला लागले आणि गांधीच्या नावाने तुम्ही चेअर स्थापन करताय आपल्या नळेगाव सारख्या छोट्याशा कॉलेजमध्ये, तर फंड्स कुठे येणार, युजीसीने काही दिलंय का तुम्हाला? आम्ही त्यांना सांगितलं की कुठलाही नया पैसा आम्ही कोणाकडूनही फंड रूपाने घेतलेला नाही. फक्त अण्णांनी दिलेल्या 25,000च्या 20 रुपयाने दिलेली जी रक्कम आहे त्यातनं हे अध्यासन निर्माण करतोय. शिवराज पाटील साहेब आले आणि इथं जाताना जेव्हा ते बोलले ते म्हणाले की मी ऐकत होतो यांचं एक कॉलेज आहे, यांचं एक कॉलेज आहे, पण एवढ्या वळणाच्या इकडच्या बाजूला हे कॉलेज आहे हे मी पाहिलंच नव्हतं. आणि पहिल्यांदा ते आले, याच सभागृहामध्ये त्यांचा कार्यक्रम झाला आणि त्यांना इतका आनंद झाला की म्हणले माधवरावजी तुम्ही हे एवढं चांगलं काम केलंय हे आम्हाला माहितच नव्हतं. म्हणजे अशा प्रकारे कौतुकाची थाप. म्हणजे अण्णा त्याच्यापेक्षा वरिष्ठ पण पदाने ते मोठे असल्यामुळं अण्णाला खूप आनंद झाला असं आपल्याला लक्षात. मग अजून अण्णांचं एक वैशिष्ट्य सांगतो की समजा अण्णांच्या जागी मी असतो, तुम्ही असता किंवा कोणी असता, तर एखाद्या खासदाराकडे जाऊन आपण काय मागितलं असतं? फंड द्या आम्हाला. अण्णा डॉक्टर जयम वाघमारे यांच्याकडे गेले खासदार झाल्यानंतर आणि तिथे गेल्यानंतर अण्णांनी काय मागावं त्यांच्याकडे? आम्हाला तुमचं नाव आमच्या महाविद्यालयाच्या ग्रंथालयाला द्यायचं, तेवढी परवानगी द्या म्हणे. जयम वाघमारे आश्चर्यचकित म्हणजे लोक पैसे मागतात, तुम्ही काय मागताय असं. म्हणजे असा एक वेगळा स्वभाव. लोकांना प्रत्येकाला असं वाटतं की पैसेच मागतात लोक, पण अण्णाने हे दाखवून दिलं की मी ज्ञानाचा भोक्ता आहे, ज्ञानाचा वाटसरू आहे, मला त्या मार्गाने जायचंय. आणि कशासाठी पाहिजे? त्यांना काही पुस्तक वाचायचं नव्हतं, पण माझ्या विद्यार्थ्यांना, माझ्या प्राध्यापकांना, पंचकृषीतल्या पुढच्या पिढ्यांना या महाविद्यालयामध्ये ती जी डॉक्टर जयम वाघमारेंची ग्रंथसंपदा आहे ती मिळायला पाहिजे, ही त्यांच्या डोक्यातलं ते अपेक्षित होतं. अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली. डॉक्टर जयम वाघमारेंनी सुद्धा त्याला होकार दिला, पण म्हणाले की ते माझ्या नावाला शोभेल असं ग्रंथालय असेल का? काय काय खोलीत ठेवतात? ते म्हणे नाही सर, मी तुम्हाला शब्द देतोय, कारण तेही मित्रच जयम वाघमारे सरांची. ते म्हणले मी तुमच्या नावाला शोभेल अशाच प्रकारचं मी ग्रंथालय महाविद्यालयामध्ये निर्माण आणि माझी टीम तेवढं ते काम करू शकेल अशी त्यांनी खात्री त्यावेळेस बाळगली. मग आपल्याला BCA BCom हे मिळत असताना डॉक्टर जयम वाघमारे सरांनी खूप चांगल्या पद्धतीनं सहकार्य केलं. माननीय माजी कॅबिनेट मिनिस्टर संजयजी बनसोडे यांनी पण आपल्याला मोठं योगदान केलं. तुम्हाला एक सांगतो अजून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अण्णा ह्या शेवटच्या टप्प्यात म्हणजे मागच्या ह्या 2-3 वर्षामध्ये माझ्याशी फार वेगळ्या पद्धतीने बोलायची. अगोदर बोलणं वेगळं होतं अण्णांचं. कदाचित त्यांना जाणवत असावं की आपला हा अंतिम टप्पा चालू आहे. त्यावेळेस अण्णांनी अभय पाटील आहेत त्यांचे पुतणे, डॉक्टर दुबेच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही होतो. पुतण्याने का कोणीतरी त्यांना थोडस काही बोललं होतं, वसंत मावाला माहिती. तर अक्षरशः लहान मुलासारखं अण्णा माझ्यासमोर रडले होते आणि त्याचे साक्षीदार अभय पाटील. मी आतून गलबलून गेलो, कारण माझ्या वडिलांचे मित्र, माझ्या वडिलांच्या मृत्यूच्या वेळेस त्यांनी जे मला म्हणजे सांत्वन केलं ते मी कधीच विसरणार नाही. सांत्वन करण्यात 2 माणसं माझ्याकडे जास्त लक्षात आहे. ते म्हणजे एक अण्णा आणि आमच्या मित्राने सांगितलं होतं डॉक्टर जयम वाघमारे सरांना की भाऊ आणि वडील गेल्यामुळे वाघमारे कोलमडला, त्याला तुम्ही धीराचं बोलणं द्या. 3ऱ्या मजल्यावर स्लॅब पडत होतं त्यावेळेस मला त्यांनी फोन केला आणि सांगितलं की सतीश सांगत होते की वाघमारे कोलमडतोय आणि वाघमारे डिप्रेशन मध्ये चाललाय. तेव्हा जयम वाघमारेंनी कमीत कमी 20 ते 25 मिनिट मला सांगितलं होतं, स्वतःला कामात बुडवून घे, नॅट कर, कॉलेजचा विकास कर, दुःखाला जागाच देऊ नकोस. आणि मी मग तेच अण्णांच्या सोबत शेअर केलं. अण्णांनी सांगितलं की काही काळजी करायची नाही, चांगली कामं होतच असतात, अडचणी येतच असतात, त्याला ठोकरून पुढे चालायचं. त्या पद्धतीनं गेलो
आणि जायचं ठरवलं. अण्णांनी शेवटी माझ्याकडून एक अपेक्षा व्यक्त केली. त्यांना असं वाटत होतं की मध्ये काही घटना आपल्याकडे घडल्या की ज्याच्यामुळे मी खूप परेशान होतो. माझे वडील गेले, माझे भाऊ गेले. त्याच वेळेस आपल्या कॉलेजमध्ये काही घटना घडल्या अशा की ज्याचा मला खूप मानसिक त्रास झाला. मी वैतागलो. नको मला नोकरी अण्णा म्हणायचं मी त्यांना. असं रडायचं नाही, लढायचं. तुम्ही माझ्या ज्ञानोबाचे चिरंजीव आहात, घाबरायचं नाही. तुमचा बाप कधीच घाबरला नाही, तुम्ही का घाबरता? मी आहे तुमच्यासोबत. आणि म्हणून मला त्यांनी इतकं ठामपणाने सांगितलं की तुम्ही जर काहीच केलं नसेल पाप तर भ्यायचं कशासाठी. आणि मग त्यांनी मला इतका उत्साह दिला, इतकं प्रेम दिलं, इतका जिव्हाळा दिला. आणि जाताना माझ्याकडनं एक शब्द घेतला की जोपर्यंत तुम्ही या महाविद्यालयाला आहात तोपर्यंत हे महाविद्यालय फक्त पुढच्या दिशेने वाटचाल करायला पाहिजे, पुरोगामी दिशेने वाटचाल करायला पाहिजे, विकास झाला पाहिजे. मी अण्णांच्या हातात हात घेऊन शेवटच्या क्षणाला मी ते आश्वासन दिले. आणि ते आश्वासन पाळणं हीच माझी खऱ्या अर्थाने अण्णांना श्रद्धांजली असेल. आणि मी तुम्हा सगळ्यांच्या साक्षीने सांगतो की जोपर्यंत मी या प्राचार्याच्या खुर्चीवर आहे तोपर्यंत कायदा, कानून, नियम सगळं आणि नैतिकता, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते नैतिकता, त्या नैतिकतेला धरूनच मी काम करेन एवढं आश्वासन देतो. आणि तुम्हा सगळ्यांचा आभार मानतो.